हाय. ऋषी, आता कमळची तब्येत कशी आहे रे? बरी आहे. डॉक्टर म्हणालेत आता ती आउट ऑफ डेंजर आहे, पण अजून शुद्धीवर नाही आली आहे. चला, देवाची कृपाच झाली आणि राजन वेळेत पोचला. बरं, तू आज तिथेच थांबणारस का? नाही, बाकीचे लोक असतील ना तिथे तिची काळजी घ्यायला. मला वाटतं तू घरी ये आणि येऊन झोप जरा. हवं तर परत सकाळी जा. दमला असशील आता. नाही, मी थांबेन इथेच. बरं, ठीक आहे, पण जरा काळजी घे. बाय. मॅडमांचा फोन होता ना, घरी ये म्हणत असतील. जातोस का घरी? मी थांबतो इथे. साहेबा, मी आहे इथे. चहा घ्या थोडा. नको रे, इच्छा नाही. साहेबराव, तुम्ही नको म्हणल्या, खरंच नको. का असं करायलाय दोघं पण? अहो, सकाळपासून बघालोय मी, रक्तासाठी किती पळापळ करायला लागलाय. पोटात अन्न पाण्याचा कण तर आहे का? असं करू नका. थोडा थोडा चहा घ्या, बरं वाटेल तुम्हाला. अरे खरंच नको. साहेबराव, घेणार ना, तो माझा ऐकतो. तो घेणार, चहा घेणार म्हणजे घेणार. आणि आपल्या कमळीला शुद्ध आली ना की पोट भरून खाणार सुद्धा येतो. हा, मी निघेला चहा देऊन. हा घे. आणि तू पण काहीतरी खाऊन घे. हा. ये. चल. निघे, दर चहा घ्या थोडा. नाही, कमळी शुद्धीवर येईस तर मी काय बी खाणार नाही. निंगे, आता डॉक्टर काय म्हणाले ते ऐकलंस की नाही तू? कमळीच्या जीवाला आता काही धोका नाही आहे. ती कधीही शुद्धीवर येऊ शकते. आता ती पटकन उठून बसली आणि तुझा असा रडका आणि कोमेजलेला चेहरा पाहायला तिने तर काय वाटेल तिला? बाळा, आता तुलाच तिची काळजी घ्यायची की नाही? मग तू कसं ठणठणीत राहायला पाहिजेस ना. उपाशी राहून कसं चालेल? तू काही खाल्लं प्यायलं नाहीयेस. थोडासा चहा घे, जरा तरतरी येईल तुला. ऐक माझं, बरी होणार कमळी, काळजी करू नको. घे घे. आई, मी जरा आलोच. डॉक्टर, सर, शुद्धीवर आली आता ती. आम्हाला विचारत होती काय झालंय. आम्ही सांगितलंय तिला. तुम्ही आता भेटू शकता. हाय चॅम्पियन. कशी आहेस? बरं वाटतंय? तुमच्यामुळेच तर जिवंत आहे. थँक्यू. रेडी आहेस का? आपण किती दिवसापासून एकमेकांना ओळखतोय. तू आमच्या कुटुंबासाठी, आमच्या घरासाठी काय नाही केलंयस सांग बरं. त्याची परतफेड म्हणून मला इतकीशी संधी मिळाली तर तू थँक्यू म्हणतेस मला. तसं नाही हो. आज माझा जीव केलाच होता. तुम्ही आणला परत. लई भारी वाटतंय. मला कळतंय तेव्हापासून मी हवा आम्ही तिघच राहत होतो. मी माझ्या मैत्रिणींचं वडील बघायचं आणि वाटायचं का बाप म्हणजे असं काय करत असेल. त्याची सावली आपल्यावर असली का आपल्याला कवाच ऊन पाऊस काहीच लागतच नाही. त्याचा हात हातात असला
का कवा एकटं वाटत नाही. तो संग असला का भीती वाटत नाही. कवा आपलं एखादं पाऊल अडखळलं का पडायची चिंता राहत नाही. लांबचं दिसत नसलं तर लगेच तो त्याच्या खांद्यावर बसवतो. भीती वाटली का तो उशीत घेतो. असं काय करत असेल तो का त्याचं नाव सगळे आपल्या मोर लावतात. तो मागा असला का बिनधास्त जगतात. त्याची सावली आपल्या सोबत असणं का महत्वाचं आहे हे कवा मी समजलंच नाही हो. मी माझा बा तर कवा पाहिलेला नाही. खरं आज मरणाच्या दारातनं परत आल्यावर डोळं उघडलं तेव्हा कळलं काय नवीन आयुष्य तुमच्यामुळं मला मिळालंय. खरं असंच असेल ना बाबा. त्याचं पोरं काय कमवत असतील तर काय बी करून तो ते परत आणत असेल. मी साधं लिमलेटच्या गोळीचा हट्ट करायला बी मला बा मिळाला नाही हो. खरं तुम्ही माझं जगायचाच हट्ट पुरवलासा. जे नातं मी लहानपणापासून हुडकायलोय ते आज मी तुमच्यामुळं अनुभवलंय काका. अजून काय वेगळं असेल बा. तुम्ही जे केले त्याची परतफेड मी कवच नाही करू शकणार. कमळे, मला वडिलांसारखं मानतेस ना तू. मग वडिलांशी अशी उपकाराची भाषा बोलायची नसते बाळा, नसते बोलायची. आपलेकीचं नातं नुसतं ऐकलं होतं. आज मी अनुभवतो. माझ्यासाठी जशी अनिका आहे, जशी माझी मोठी मुलगी आहे, तशी तू पण माझी लेक आहेस बाळा. रडायचं नाही.